भिवंडीमध्ये भात पिकाच्या कापणीला सुरुवात झाली। पावसामुळे भाताची कापणी रखडली होती आणि आता पावसाने उघडीप दिल्याने कापणीला वेग आलाय। भात कापणीसह झोडपणीच्याही शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे। नाशिकमध्ये दिवाळीच्या तोंडावर कांद्याची आवक वाढणार आहे। यामुळे कांद्याचे दर घसरण्याची शक्यता आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। सध्या उन्हाळी कांद्याला 900 ते 975 रुपये क्विंटल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं। त्यात आणि दर घसरल्यास कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे। 5000 शेतकऱ्यांना ऊस शेतीसाठी एआयचा मोफत लाभ मिळणार आहे। ऊस शेतीमध्ये एआयचा वापर वाढवण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून हा निर्णय घेतलेला आहे। त्यासाठी प्रति हेक्टर 25,000 रुपयांचा संपूर्ण खर्च व्हीएसआय आणि साखर कारखाने उचलणार आहेत। राज्यभरात कापसाच्या बाजारभावात घसरण होतीये। गेल्या आठवड्याच्या तुलनेत दर 4.26% कमी झालेत। राजकोट बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यात कापसाची सरासरी किंमत 7,251 रुपये प्रति क्विंटल होती, परंतु या आठवड्यात त्यात 4.26% घट झाली। केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा हा भाव खाली गेलाय।